पहिले कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ, कॉन्ट्रोवर्सीचं देऊ का विकासाचं देऊ? आपल्याला विकासाचं द्यायचं आहे, विकासाचं द्या, कॉन्ट्रोवर्सी द्यायचं आहे, कॉन्ट्रोवर्सी. नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे दिनेश भाऊ बुक यांच्याजवळ, कारण की स्वीकृत नगरसेवक अमरावती शहरामध्ये, अमरावती महानगरपालिकामध्ये झालेले आहेत. आणि आपल्या चॅनलवरही खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती की दिनेश भाऊ बुक हे स्वीकृत नगरसेवक होणार. आपण आपल्या चॅनलवर टाकलं होतं आणि आमदार रवी राणा यांचा पाठिंबा इकडून यांना होणार आहे असे टाकलं होतं. हे कॉन्ट्रोवर्सी भक्कम झाली होती अमरावती शहरामध्ये. चला जाणून घेऊ हे कॉन्ट्रोवर्सी काय आणि येणारा रूपरेषा काय राहणार सुकृत नगरसेवक झाल्यानंतर अमरावती महानगरपालिकामध्ये. पहिले कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ, कॉन्ट्रोवर्सीचं देऊ का विकासाचं देऊ? आपल्याला विकासाचं द्यायचं आहे, विकासाचं द्या, कॉन्ट्रोवर्सी द्यायचं आहे, कॉन्ट्रोवर्सी. कॉन्ट्रोवर्सीचा विषय असा आहे की हे तुम्ही क्रिएट केलेली कॉन्ट्रोवर्सी आहे. अदरवाईज याच्यासाठी घेऊ नका. तुम्ही कुठल्या भावनेतून तो मेसेज टाकला हा मला माहित नाही, परंतु हे जे समीकरण झालेलं आहे महापालिकेमध्ये, त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो. पहिली मदत करणारे जे लोक आहेत त्यामध्ये संजय राठोड, एकनाथजी शिंदे, डॉक्टर राजेंद्र तायडे, प्रशांत जाधव, मंजुषा जाधव आणि स्नेहा लुल्ला हे शिवसेना शिंदे गटातून. बसपातर्फे इस्माईल लालूवाले, माटे मॅडम, सचिन वैद्य हे 3 मेंबर आणि त्यांचे जे पुढारी आहे त्याच्यामध्ये विनय पहाळन, त्याच्यानंतर अक्षय माटे, त्याच्यानंतर ॲडव्होकेट सुनील डोंगरे आणि बसपाचे माजी विधानसभेचे उमेदवार मोहीन देशमुख या मंडळींचा सहभाग आहे. आणि शिवसेना उभाटातर्फे सुधीर सूर्यवंशी, पराग बोर्दे जिल्हा प्रमुख, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि त्याच्यानंतर नंबर लागेल अनंतराव गुळे. 2 जे उभाटाचे सदस्य आहेत त्याच्यापैकी एक आहे पंजाबराव तायवाळे आणि संजय गवाळे, हे दोन्ही माझे कार्यकर्ते आहेत. उर्वरित ते 8ही जे मेंबर आहेत ते सर्वच्या सर्व माझे पूर्वाश्रमीचे संबंधित आहेत. यांना फक्त हेच समजावून सांगितलं की तुम्ही माझ्याकरता एक आले तर त्याचा मेसेज समाजामध्ये वेगळा जाईल आणि तुम्हाला एकीकरण करणं म्हणजे तुमच्या फायद्याचं आहे. आणि एकीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो माझ्या वतीने कोणाला देण्यात आलेला नाही, तर बसपाचे जे नगरसेवक आहे यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे 8 नगरसेवक एकत्र आले. याच्या व्यतिरिक्त कोणाचाही या घटनाक्रमामध्ये संबंध नाही. याचा अर्थ काय आहे, कुणाचाही याच्या व्यतिरिक्त संबंध नाही. मी व्यक्तिगत कोणाचं नाव घेत नाही. चला, आता दुसरा विषय आहे स्वीकृत नगरसेवक म्हणून मी महापालिकेमध्ये काय करेन. तर रस्ते, नाल्या, विकासाचे कामं हे ते जे सर्व लोक करतील ते मी करणारच आहे. परंतु महापालिकेच्या ज्या क्रिटिकल समस्या आहेत त्या महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, अमरावती जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पूर्ण प्रशासनाला विनंती वजा आव्हान माझं आहे की रेल्वे उड्डाण पूल जो आहे तो बंद आहे. तो अमरावती शहरात पारधी लोकांची जी समस्या आहे ती समस्या आहे आणि रहदारीची समस्या अपस्थित. या तुम्हाला 2 महिने, 6 महिने, वर्षभर जेवढा पाहिजे टाईम तुम्ही सगळे लोक घ्या. नाही तर 1 वर्षाची वेळ या 3 कामासाठी मला द्या. हे 3 कामं मी मार्गी लावून दाखवतो, एवढाच या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला या एक माध्यमातून. प्रश्न अधिक आहे माझा. एक प्रश्न असा आहे, रेल्वेचा आता जो उडान पूल आहे याबद्दल पुऱ्या अमरावतीमध्ये नागरिकांची तीव्र नाराजी आहे. कारण की अचानक बंद करण्यात आला आणि गणपतीच्या पहिलेच आपला जो मोठा निघतो त्यावेळीच बंद करण्यात आला. आता 8 महिने, 7 किंवा 8 महिने झालेले आहे, परंतु याच्यावर आतापर्यंत कोणता राजकीय नेता बोलला नाही. आपण आज बोलले. म्हणून माझा प्रश्न आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे. सामाजिक कार्यकर्ता आपण आहे, परंतु याच्यावर तोडगा निघणार का? कारण की संपूर्ण अमरावती शहराचं लक्ष फक्त तिथंच आहे आणि ते थांबलेलं आहे का? ते 1 वर्षाच्या आत ते उड्डाण पूल मी चालू करून दाखवतो आणि त्याच्यामध्ये जास्त मोठी गोष्ट नाही करता. एकही जीवित किंवा वित्तहानी झाली तर त्याच्यासाठी माझ्या हा जो गणपतीचा प्लॉट आहे तो त्याला अटॅच करून देतो गॅरंटी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कॉन्ट्रोवर्सी कोणती होती आणि कुठे गेली याचा दिलखुलास मुलाखत आपल्याला दिनेश भाऊ बुक यांनी दिलेली आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पात्रा अमरावती सिटी न्यूज.